आहे। पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे, कृपया आपण याची नोंद घ्यावी। अजूनही मैदानात दोन खेळाडू दिसतात ज्यांनी टोपी घातलेली नाही, मंडई मास्टर्स। तीन खेळाडू आहेत, मंडई मास्टर्स सहकार्य करा। गोलंदाजी करताना गोलंदाज पंचांकडे तात्पुरती त्यावेळेपुरती टोपी देऊ शकतो, बाकीच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी टोपी घालायची आहे। आजच्या सामन्यातील ठळक बातमी आहे, लक्ष वेधी बातमी आहे की प्रत्येक खेळाडूने टोपी घालून खेळायचं आहे। मी पुढील सूत्र पुन्हा एकदा शब्दप्रभू शैलेशजी, शब्द शिरोमणी नरेशजी दोन्ही दिग्गजांकडे या ठिकाणी सोपवतो आणि त्यांच्या इच्छेनुसार काही वेळा करता स्वतःसाठी माझा मध्यांतर जाहीर करतो। धन्यवाद। धन्यवाद सर। खऱ्या अर्थाने ज्या ज्या उपमा तुम्ही आम्हाला दिल्यात त्याबद्दल तुमचं विशेष करून आभार आहे। खऱ्या अर्थाने शब्दांचा खऱ्या अर्थाने भंडार तुमच्याकडे आहे आणि त्याचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने करताय त्याबद्दल तुमचे विशेष आभार। ओमकार बाहेर नाही येतोय का तू? बाहेर कोण आहे? तो आणि हा जनार्दन जायंट्स विरुद्ध मंडई मास्टर्स। अखिल मंडई शारदा गजानन मंडळ। शारदा गजाननाची अगदी विलोभनीय मूर्ती अखिल मंडई मंडळाची आपल्याला नेहमी बघायला मिळते। भुरळ टाकणारी ही मूर्ती आहे आणि तेच मंडळ इथे आता मैदानामध्ये उतरलेला आहे। कसब्याचा राजा अर्थात जनार्दन पवळे, जनार्दन जायंट्स मैदानामध्ये। पहिलं षटक सुरू झालेलं आहे, धाव मात्र धावफलकावरती येणार नाहीये। पहिल्या चेंडूवरती सलामीची जोडी चेतन आणि शुभम मैदानामध्ये दाखल आहेत, तर गोलंदाजी मार्कवरती पवन आहे। बाहेरची कड इथे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक खूप वेळ उशिराने चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचतोय। अशा प्रसंगी खरं तर क्षेत्ररक्षकाने चेंडूवरती धावत येणं गरजेचं असतं। एक धाव इथे मिळते, धावफलकाला सुरुवात होते। जनार्दन जायंट्स सुरुवात तर झाली आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती ही सुरुवात धावसंख्येचा शुभारंभ आणि श्री गणेश इथे केला जातोय। डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे पवन आणि पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली कामगिरी इथे नॅचरल आउटस्विंग त्यांचा पाहायला मिळतो। जो डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे तो या खेळपट्टीवरती देखील चांगली गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय। हा चेंडू देखील हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने स्टेअर केलाय। क्षेत्ररक्षक चेंडू येईल, चेंडू अडवेल तोपर्यंत प्राप्त केली जाते ती सिंगल। चेतन आणि शुभम या जोडीने एक एक धाव आतापर्यंत इथे जमा केली आणि धावसंख्येची वाढ इथे एका धावेने केली जाते। धावसंख्या होते ती 2 धावा। लेंथ बॉल सरळ बॅटने उचललाय लॉंग ऑनला, एक धाव तिथून आरामात प्राप्त होऊ शकते। शांत संयम ठेवलेला इथे फलंदाजी करणारा संघ कसब्याचा राजा अर्थात जनार्दन जायंट्स कडून। 3 धावा धावफलकावरती, फलंदाज मात्र दोन्ही सुरक्षित आहेत। 3 धावा आतापर्यंत केल्यात आणि प्रत्येक चेंडूवरती इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे। हा चेंडू देखील रक्षात्मक भूमिका मिडऑफच्या दिशेने इथे स्ट्राईक बॅटरने आपण पाहिलं तर शुभम याने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेळेस कळवलेला नकार। पुन्हा एकदा चेंडू डॉट, धावसंख्या होते ती 3। पहिलं षटक जे प्रगती पथावरती आहे। डाव्या हाताचा गोलंदाज पवन आहे आणि दिशा टप्प्यावरती तो अचूकता राहिलेले लेंथ बॉल टाकले। फुलर लेंथचे चेंडू आपण बघू शकतो आणि मोठे फटके मात्र आलेले नाहीत। लेंथ बॉल ज्याची चर्चा करत होतो, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली येऊ शकत नाही, चेंडू हातातून निसटलाय आणि एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर। माणिकचंद ऑक्सरीज 300% जास्त ऑक्सिजन असलेला खणखणीत चौकार।
ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो लेंथ चेंडूची आणि त्यानंतर त्या लेंथ मधल्या चेंडूला समोरच्या दिशेने अगदी स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न काही अंशी चेंडू फसला होता फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथे फार दूरवरती चेंडूपर्यंत येऊ शकले नाहीत झेल झाला नाही परंतु 4 धावा इथे खात्यामध्ये जोडल्या जातील शेवटच्या चेंडू वरती आलेल्या चौकार आणि धावसंख्या होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा पहिले षटक 7 धावा सुरुवात काहीशी रक्षात्मक आहे सावधगिरीने केली आहे चेतन आणि शुभम यांनी निश्चित सावध सुरुवात आहे शेवटच्या चेंडूवरच मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला तिथे झेल सुटलेला आहे अर्थात अवघड जरूर होतं कारण लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला जवळपास 25-30 यार्ड धावत यायचं होतं मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही कॅच पकडले पाहिजे हाफ चान्सेस फुल चान्स मध्ये कन्वर्ट झाले पाहिजेत राऊंड विकेट अँगल बनवण्याचा प्रयत्न मात्र भरकटला गोलंदाज श्री वाईड मिळणार आहे एक धाव फलकावरती नोंदवली जाते 7 वरून पुढे 8 धावा षटक क्रमांक दुसरा सुरू झालेला आहे अवंतर धावा देखील फार गरजेच्या आहेत धावसंख्येला आकार देण्यासाठी 8 धावा इथे देखील आडवा बॅटचा वापर आणि डीप काऊ कॉर्नर मध्ये बॉल करेल बाउंड्री लाईनची सफर येईल चौकार पुन्हा एकदा चेतन यांच्या बॅट मधून येतोय चौकार 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 4 धावा आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवे अगोदरच्या षटकामध्ये झेल सुटला आणि पुढच्या षटकामध्ये चौकारांना सुरुवात झाली झेल असेच असतात की एखादा कॅच तुम्ही सोडला की त्याचा फटका तुम्हाला बसतोच आणि मोठमोठे फटके बसलेले त्याच्या अगोदर एखादा झेल सोडल्यानंतर सामने सोडून द्यावे लागलेले आहेत आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात पंच करायचा होता कव्हर्स मधून मात्र फसलेला फटका धावफलक तिथेच 12 षटक क्रमांक दुसरं सुरू आहे श्री गोलंदाजी मार्कवर चांगलं कमबॅक स्वतःला सावरलंय श्री यांनी पहिला चेंडू अवांतर त्यानंतर चौकार परंतु लगेच इथे कमबॅक देखील केलाय हा चेंडू लोअर फुल टॉस इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय डीप लॉंगॉनच्या दिशेने त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल एक धाव देखील महत्वाची आहे म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे एखादा मोठा फटका आला की सिंगल डबल कडे लक्ष दिलं जात आहे धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होते ती 13 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय बर्ड आय व्ह्यू मैदानाचा स्क्रीनवरती आहे आणि फील्ड सेटिंगची रचना देखील वरून प्रेक्षकांना बघायला मिळते यस स्क्वेअर कट अत्यंत सुंदर फटका चेंडूचं मुंडक कसं छाटलंय बघा माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन शानदार चौकार आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टी नक्कीच ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला बॅकफुटला गेले बॉलला येऊ दिलं त्यानंतर जो चेंडूवरती प्रहार करण्यात आला टकाटक पटापट इथे खेळला जातोय स्क्वेअर कट त्या दरम्यान चौकार 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या इथे वेगात वाढवण्याचं काम केलं जात आहे धावसंख्या होते ती 17 सुरुवातीला अत्यंत संयमानं परिस्थिती हाताळली या फलंदाजांनी यस पहा इथे सुद्धा असा संयम दाखवतायत की जणू काही तपश्चर्या करून हिमालयातून षड्रिपूंवरती विजय मिळून आले ते फलंदाज पण असा एखादा चेंडू त्यांना उजव्याच्या बाहेर दिसला की लगेच मुंडकं छाटायला मागे पुढे बघत नाही या अगोदरच आपण बघितलं 18 धावा आहेत दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे एक फेवरेट म्हणतो ना आपण की एखाद्या बॅटरचा तो फेवरेट झोन असतो किंवा फेवरेट फटका असतो इथे देखील आपण पाहतोय चेतन यांचा स्क्वेअर कट काहीसं प्रभुत्व त्या फटक्यासाठी चेतन यांनी निर्माण केलंय हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर काहीसं शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न असतो परंतु चेतन यांची शैली जी स्वाभाविक गेम आहे की जिकडचा चेंडू तिकडे खेळायचा आणि धावा पूर्ण करायचा जो नॅचरल गेम आहे तो चेतन आणि शुभम या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय निश्चित प्रत्येकाचं एक वेगळं तंत्र असतं आणि आपण त्याला नैसर्गिक खेळ म्हणतो वीरेंद्र सेहवागला तुम्ही किती सांगितलं की तू जपून खेळ किंवा शांतपणे खेळ तो ऐकणार नाही
म्हणजे तेंडुलकरचे स्टेटमेंट देखील आपण ऐकलेली आहेत, सौरव गांगुलीची स्टेटमेंट ऐकलेली आहे, किंवा अन्य आपण राहुल द्रविडला म्हटलं की नाही प्रत्येक बॉलला षटकार मारायचा आहे, तर नाही शक्य होणार ते. तर त्यांचा ते नैसर्गिक खेळ तो असतो. आणि इथे चेतन आणि शुभम या दोघांचा असाच एक नैसर्गिक खेळ आपल्याला बघायला मिळतो. श्रीनं काही चांगले चेंडू टाकलेच जरूर, मात्र 2 चौकार सुद्धा श्रीच्या गोलंदाजीवरती आलेले आहेत. आता पवन येतोय गोलंदाजी मार्कवरती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहे. सुरुवातीलाच एक जीवदान देखील फलंदाजांना मिळाले आणि त्याचा फायदा घेत दोघांनी धावफलक 2 षटकामध्ये 19 वरती पोहोचवलेला. पवनचं पहिलं षटक आलं होतं 7 धावा तिथून, तर पवन पुन्हा एकदा 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी उभा राहतोय गोलंदाजी मार्कवरती. अजित भालेराव सरांना पार करेल. कडक शॉट जरूर मागे आला, हलकासा फ्लिक केला चेंडूला. हॉकीमध्ये आपण ड्रॅग फ्लिकर बघतो, तसंच काहीसा हा फटका होता. बॅट एकदम जमिनीच्या घासून फटका खेळला. 1 धाव मिळणार आहे इथे. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. माफ करा, एका षटकाच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3रं षटक सुरू आहे. 20 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. जनार्दन जायंट्स 20 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 3. हा चेंडू देखील सन्मान दिला. या चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न पवन यांचा काही अंशी फसतो आणि त्या दरम्यान दोन्ही बॅटरने अगदी चपळाईने इथे 1 धाव पूर्ण केले. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 21 विदाउट लॉस. असे चेंडू अडवणं निश्चित धोकादायक आहे. आपण मोहम्मद शमीला आज बघतो ऑस्ट्रेलियामध्ये विरुद्ध गोलंदाजी करताना दुबईमध्ये, तर एकदा त्याच्या उजव्या हाताला चेंडू लागलाय, एकदा डाव्या हाताला लागलाय. आजचीच मॅच. अजून मॅच सुरू आहे. इनसाइड आउट प्रयत्न जरूर आहे. मयूर तिथे लॉंग ऑफला अडवणारे चेंडू. 1 धाव येणार आहे इथे आणि धावफलकावरती हळुवारपणे वाढ होते. 22 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे जनार्दन जायंट्स. आतापर्यंत पवन यांनी या षटकामध्ये 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूंमध्ये सिंगल प्राप्त केली जाते. पवन यांनी पहिल्या षटकामध्ये देखील 7 धावा खर्च केल्या आणि आता देखील 3 मध्ये 3. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू. शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये इथे मात्र चांगला फटका बॅटरने सजून काढलाय. क्षेत्ररक्षक देखील डीप मध्ये अप्रतिमरित्या केलं जात आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवलाय आणि त्या दरम्यान 2 धावा शुभम यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24. प्रेक्षकांना पुण्याचं दर्शन घडतंय इथे. पण एक आताचा चेंडू जो अडवला होता ना, ते मला परत एकदा निश्चित आपल्याला पाहायला आवडेल. ज्या पद्धतीनं पास केला गेला खरं तर. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज आपला फॉलो थ्रू मध्ये अडवणार आहे. टेनिस बॉल आहे, फॉलो थ्रू मध्ये अडवताना फारसा त्रास होत नाही, पण ज्यावेळेस तो लेदर बॉल असतो तो अडवणं निश्चित जिकिरीचा. यस, हा चेंडू बघा. ज्यावेळेस मागचा चेंडू होता, हा पास कसा केलाय. यस, बरोबर पाय टाकून चेंडूला आतमध्ये अडवले. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्यात. यस, आखूड टप्प्याचा चेंडू होता. मागे जात पंचचा प्रयत्न होता कव्हर्सला. षटक संपणार आहे. 3 षटकांचा खेळ संपेल. 24 धावा जनार्दन जायंट्स. पवनचं षटक चांगलं राहिलं तर अगदी सगळीकडं आपण पाहतो या मैदानाच्या सभोवताली सगळीकडे बिल्डिंग्स आहेत आणि मैदान मात्र हिरवगार आहे. मैदानाच्या सभोवताली वृक्षराजी देखील आहे आणि त्यामुळे इथे वातावरण छान आहे. इतर ठिकाणी तुम्हाला उन्हाचा तडाखा जोरात जाणवेल, परंतु तुम्ही शिंदे हायस्कूलवरती या, इथे उन्हाचा तडाखा अजिबात तुम्हाला जाणवणार नाही. डोळ्यांना सुद्धा आल्हादपणे गारवा वाटतो आणि मैदानामध्ये खेळ तर डोळ्यांना थंडक देतोय. 24 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये आतापर्यंत 24 धावा झाल्यात. चांगली सुरुवात, संयमी सुरुवात इथे जनार्दन जायंट्स या संघाची. 4थ्या षटकाची सुरुवात. पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अथर्व त्या ठिकाणी तैनात. टिपतोय झेल. चेतन यांचा संपलाय खेळ. पहिला बॅटर झेलबादून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. मयूर इथे यश मिळवतोय. व्हेरी फर्स्ट बॉल. मयूरचा पहिला चेंडू होता या स्पर्धेतला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने यश मिळवून दिलेलं आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये किंवा अगदीच आपण बघतो की आंतरराष्ट्रीय स्तरावरती पहिल्या बॉलवरती निलेश कुलकर्णीने भारताकडून विकेट घेतली होती. मर्वन आटापटूला बाद केलं होतं आणि मयूर इथे त्याचं एंट्रीच होते आणि एंट्रीलाच त्याला विकेट मिळते. फ्रेंडशिप कप मध्ये अथर्वने खूप सुंदर झेल घेतला.
यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बासुरेची पहिल्या चेंडूवरती इथे यश प्राप्त केलं एक विकेट इथे गमावली जाते 24 या धावसंख्येवरती पहिला बॅटर इथे बाद होतोय आणि पहिला बॅटर बाद झाल्यानंतर 50 वर्षापुढील खेळाडू इथे मैदानामध्ये सज्ज होतील इथून पुढचा प्रवास आणि इथून पुढच्या धावा बनवणं हे एक मोठं चॅलेंजिंग असेल पाहूया कशा प्रकारे इथे हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये दिनेश कामगिरी करतील हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती 25 धावा बघा विकेट मिळाल्यानंतर काहीसा स्वैरमारा गोलंदाजाकडून काहीशी चुकी होते होतो बऱ्याच वेळा की एखादी विकेट मिळाल्यानंतर थोडासा आनंद जास्त असतो आणि मग त्या प्रयत्नामध्ये होतो पण बऱ्याच वेळा आम्ही बघतो की विकेट मिळाल्यानंतर गोलंदाज अधिक कंट्रोल मध्ये आलेला बघायला मिळतो अधिक कॉन्फिडन्स न गोलंदाजी टाकलेला बघायला मिळतो इथे पुन्हा एकदा जो दुसरा चेंडू टाकलेला आहे तो अप्रतिम होता उजव्याच्या बाहेर थोडासा बाउन्स ठेवला चेंडूला आणि थोडासा नाही त्याला अतिरिक्त एक्स्ट्रा बाउन्स मिळाला निर्धाव चेंडू देखील आपण बघतोय मयूरकडून चांगलं षटक जात आहे एक गडी बाद झालाय आणि एक धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे केवळ मयूरनं 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे जनार्दन जायंट्स दुसरं यश देखील इथे जनार्दनला या षटकामध्ये 2 फलंदाज जनार्दन बाद करतोय 24 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी मात्र बिनबाद 24 वरून 2 बाद 25 डाव कोसळतो की काय जनार्दन जायंट्स पाठोपाठ विकेट चला आता मैदान गाजवू असो हार बासुरेची मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया आपण सारे एक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं की अगदी उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू समोरच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये दिनेश इथे बाद होत आहेत वैयक्तिक 0 धावसंख्येवरती डायमंड डकची शिकार ठरून ते डकआउटच्या दिशेने येत आहेत एक मोठी पडझड इथे जनार्दन जायंट्स या संघाची आपण पाहतोय आणि या पडझडीतून सावरण्यासाठी शुभम यांच्या बरोबरीने नवीन बॅटर मैदानामध्ये जे जोडले जात आहेत आणि फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कशा पद्धतीने इथे पेलली जाईल 25 या धावसंख्येवरती 2 बॅटर बाद आहेत 24 धावसंख्येवरती एकही बॅटर बाद नव्हता परंतु या पुढच्या एका धावेमध्ये या षटकांमध्ये 2 बॅटर इथे बाद करण्यामध्ये मयूरला देखील यश मिळत आहे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत भूषण शुभम यांच्या बरोबरीने ते मैदानामध्ये बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत सगळे मंडळांचे कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहेत ढोल ताशा वादन पथकातील कार्यकर्ते सुद्धा इथे बघायला मिळणार आहे खरं तर मंडळ ही एक संस्कृती आहे आणि विशेष म्हणजे कुठलंही मंडळ म्हटलं की संस्कारांची शिदोरी असते आपण अनेक वेळा बघतो की मंडळात सगळे कार्यकर्ते येतात ते एकत्र जमून ते उत्सव साजरा करत असतात त्यामुळे तिथेच फक्त ते बघायला मिळत नाही तर मंडळाचे कार्यकर्ते एखाद्या अडचणीच्या वेळेमध्ये सुद्धा धावून आलेले आपण बघतो मंडळाचे कार्यकर्ते एखादी घटना घडल्यानंतर तिथे तत्परतेने येतात आणि समाजसेवेचं एक मोठं काम देखील या कार्यकर्त्यांकडून होतं आणि त्यामुळं समाजासाठी हे मंडळ अत्यंत महत्त्वाचं आहे पुढे सरसावत चेंडूला उचललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉफ्ट स्ट्रेट 6 धावा इथे मिळतील खूप मोठा षटकार आहे लांबवर ठोकलेला षटकार आहे धावा मिळतील 6 मंडळ भारी आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का एक्शन रिप्ले काय फटका इथे सजावला हाय अँड हँडसम लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकारासाठी 6 धावेंसाठी काहीसा तोच प्रयत्न परंतु आता मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला शुभम यांच्या बॅटमधून एकेरी धाव प्राप्त केली जाईल 4 षटकांचा खेळ इथे आतापर्यंत संपुष्टात येतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जनार्दन जायंट्स या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा मध्यंतराचा वेळ स्ट्रॅटेजिक टाइमआउट अगदी ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानामध्ये काहीसा कानमंत्र चर्चा सत्र 1 मिनिटाचा अवधी असेल आणि रणनीती आखण्यासाठी आपण इथे पाहतोय एक फ्रेंडशिप कप या स्पर्धेमधील स्ट्रॅटेजिक टाइमआउट
पुढच्या 1 मिनिटासाठी दिला जाईल. आता ही रणनीती आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारे खेळ झालाय, इथून पुढच्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारे खेळ करायचा आहे आणि त्याच विषयीची इथे चर्चा देखील सुरू आहे. दोन्ही संघ या स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा फायदा उठवतील. पण आपण बघतोय शैलेश सर की दोन्ही संघ जे आहेत किंवा स्पर्धेत सहभागी झालेले 24 संघ हे हौशी खेळाडू आहेत. यामध्ये कोणीही प्रोफेशनल नाही आहे आणि हौशी खेळाडू आहेत ते काय रोज सराव करणारे देखील नाही आहेत. मात्र मंडळासाठी एकत्र येत असतात. यश उत्सव साजरा करण्यासाठी झपाटून काम करणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. आणि आज क्रिकेट खेळताना तुम्हाला असं वाटतं की मध्ये काहीतरी स्ट्रॅटेजी आखली जाईल? नक्कीच. एकदा मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रणनीती ह्या आखाव्याच लागतात. रणनीती म्हणल्यानंतर तिथे तुम्हाला कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कोणी काय करायचं या गोष्टीच्या चर्चा देखील केल्या जातात आणि त्या चर्चा देखील फार महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही चर्चा कराल त्यावेळेस त्याच्यावरती पर्याय तुम्हाला शोधता येतो की कुठला गोलंदाज आहे, कुठला क्षेत्ररक्षक आहे, कोणाला कशा प्रकारे कामगिरी करायची आहे. या सगळ्यासाठी आपण 1 मिनिटाचा अवधी जो मध्यंतराचा वेळ देतो आणि त्याचा मध्यंतराच्या वेळेमध्येच त्याचा सदुपयोग तुम्हाला करावा लागतो. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 33 झाल्यात. इथून पुढची 4 षटकं तुम्हाला काय वाटतं किती पर्यंत हे धावसंख्या आकार घेईल? जरूर 33 तर पूर्ण झालेले आहेत आणि मागच्या काही सामन्यांचा अनुभव बघता इथे 70-75 धावा बनवायला हरकत नाही जनार्दन जायंट्सनं. पुढच्या 4 षटकामध्ये अधिक आक्रमण होईल कारण शुभम चांगल्या फॉर्ममध्ये 11 चेंडूमध्ये 20 धावा आहे. शुभमच्या भूषण नवीन आहे, अजून एका चेंडूमध्ये 1 धाव काढलेली आहे. मात्र बघूया या मधल्या 4 मिनिटाचा जो 4 षटकानंतरचा जो ब्रेक होता 1-1.5 मिनिटाचा, या ब्रेकचा फायदा कोणत्या संघानं कोणता संघ उठवणार आहे? फलंदाजीसाठी शुभम स्ट्राईक एंडवरती, भूषण नॉन स्ट्राईक एंडवरती. ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे आणि समोरच्या बाजूनं ओमकार गोलंदाजी करणार आहे. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता उजव्याच्या बराचसा बाहेर, चेंडू खराब ठरेल. वाईटची घोषणा. धावफलक 34. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जनार्दन जायंट्स 70-75 धावेंपर्यंत मजल मारण्याचा काहीसा विचार आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग तर सुरू केली आहे. कारण उरलेली 24 चेंडू आणि या 24 चेंडूंवरती विकेटही हातामध्ये ठेवायच्या आहेत आणि धावाही बनवायच्या आहेत. परंतु त्यामध्ये देखील अवांतर धावीची इथे बढ इथे ओमकार यांच्या गोलंदाजीमध्ये खर्च केली जाते. हा चेंडू काहीशी उसळी आणि त्यानंतर हलकस अपील आणि शुभम इथे होतोय झेलबाद. विकेटचं पतन होतंय. जो सेट बॅटर आहे तो इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. जनार्दन जायंट्स या संघाला बसलेला 3रा मोठा धक्का. 3रा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. असो हार टप्प्याचा चेंडू खरं तर नकल बॉल, स्लोवर बाउन्सर. गुड लेंथ वरून टप्पा पडल्यानंतर चेंडू छातीवरती उसळलेला आहे. आपण याला म्हणतो की नागानं फणा काढला आणि नागाचा फणा काढल्यानंतर दंश सुद्धा तितकाच भयानक असतो आणि तो दंश इथे बघायला मिळतोय. ओमकारचा अत्यंत जबरदस्त चेंडू इथे बघायला मिळतोय. स्लोअर बाउन्सर हा खतरनाक असतो. झहीर खाननं 2011च्या वर्ल्ड कपमध्ये हा चेंडू पहिल्यांदा वापरला आणि भरपूर विकेट्स या चेंडूवरती काढल्या. आणि त्यानंतर IPL मध्ये आपण पाहिलं की T20 मॅचेसमध्ये भरपूर असे बॉल्स अनेक गोलंदाजांनी. अलीकडे आपण बघतो की हार्दिक पांड्या तर असा गोलंदाज आहे की तो सातत्यानं अति प्रभावीपणे नकल बॉलचा वापर करतो आणि असाच एक चेंडू इथे यशस्वी ठरलेला आहे. उजव्या दिशा बाहेर टाकलेला चेंडू वाईड इथे ठरणार आहे. एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल आणि धाव फलकावरती वाढ होणार आहे. 35-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जनार्दन जायंट्स. या षटकामध्ये अतिरिक्त धावा देखील येतात परंतु एक सेट बॅटर बाद करण्यामध्ये ओमकार यांना देखील यश मिळत आहे. बघा मुख्य स्क्रीनवरती तिन्ही अँगलमध्ये आपण हे दृश्य पाहिलंय. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची बाहेरची एज, त्यानंतर टिपला जातोय झेल. विकेट टू विकेट. इथे गोलंदाजीचा मारा करण्यामध्ये गोलंदाजाला मिळतं यश तर प्रतिक्रिया देखील हळूहळू लागते. बाद. गोल्डन टचचा शिकार. अजून एक बॅटर त्या डाऊटच्या दिशेने. पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. ओमकारला हे दुसरं यश. पुन्हा एकदा बाउन्सर होता. इथे आतमध्ये आणणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल.
सुंदर गोलंदाजी इथे ओमकारची, काय सेलिब्रेशन आहे इथे. पाठोपाठ फलंदाज बाद झालेले आहेत. ओमकारचे षटक मात्र निर्णायक ठरते, सनसनाटी निर्माण करणारे ठरते. आपण चर्चा करत होतो की इथून झेप घेतली पाहिजे, मात्र तिथेच पंख छाटण्याचं काम केलेलं आहे ओमकारनं. 35 वरती 4 जनार्दन जायंट्स. जे आतापर्यंत जी आपण रणनीती पाहिली त्या रणनीतीनुसार गोलंदाजी ओमकार यांची पाहायला मिळते. 2 धावा खर्च केल्या त्या दोन्हीच्या दोन्ही अवांतर, परंतु 2 बॅटर देखील ओमकार यांनी बाद केलेत. पुढचा चेंडू इथे देखील काहीसा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ केलाय. पुन्हा एकदा चेंडू अवांतर आहे. बघा गोलंदाजीचा जो ॲनालिसिस आहे, पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर विकेट, परत एकदा अवांतर, त्यानंतर विकेट आणि पुन्हा एकदा अवांतर. याचा अर्थ पुढच्या चेंडूवरती विकेट. योगायोगाच्या त्या गोष्टी असतात. पहिल्यांदा योगायोग घडलेला आहे, कदाचित सेटअप असेल का. नो इथे बरोबर बॅट पॅड एकत्र आणलेला आहे. बचाव केलं, भक्कम बचाव बघायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा बचाव बघायला मिळत नाही बऱ्याच वेळा. मात्र जो धोका मागच्या 2 वेळेस झालेला आहे, या षटकामध्ये 2 विकेट गमावलेल्या आहेत आणि अधिक नुकसान हे परवडणार नाही जनार्दन जायंटला. आणि तेच शंतनूला कदाचित माहीत असावं. त्यानं बचाव केलाय आणि आपली विकेट वाचवलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा कट, हलकसा अपील, कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस कनेक्शन मिळालं नाही आणि बचावला तिथे शंतनू. षटक 5वं सुरू आहे. 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. तो रिदम आहे, तो रिदम ब्रेक करण्याचं काम केलंय. बघा आपण गोलंदाजीचा अनालिसिस पाहिलाय. अवांतर विकेट, अवांतर विकेट, अवांतर, त्यानंतरचे लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. शंतनू स्वतःसाठी वेळ देतात आणि द्यावा लागेल. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे. कट करण्याचा प्रयत्न, डीप बॅकफुट पॉइंट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान सिंगल, फार वेळानंतर इथे बॅटमधून धावा आल्यात, ज्या बॅटरच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 37, 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक हे सामन्याला कलाटणी देणारे षटक ठरतंय. विकेटच्या पतंग होत आहेत आणि त्याचबरोबर धावा रोखण्याचं काम देखील या षटकामध्ये केलं जात आहे. इथून पुढे आपण जे टार्गेट सेट केलं होतं, मला वाटतं ते सुद्धा आता अवघड ठरू शकेल, कारण 4 फलंदाज गमावलेले आहेत. परत एकदा आकाशामध्ये चेंडू, मात्र गोलंदाजाचा फॉलो थ्रू खूप छोटा आहे आणि नो बॉलची घोषणा पंचांकडून होईल. 2 धावा या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपात मिळतील. अर्थात एक फलंदाजांच्या खात्यावरती नोंदली जाईल तर दुसरी धाव नो बॉलच्या खात्यामध्ये, मात्र 2 धावांचा फायदा होणार आहे. हा महत्वाचा आहे, धावा महत्वाच्या आहेत. एका बाजूला आपण पाहतोय की धावांचा दुष्काळ आहे, धावा मिळत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जर 2 धावा मिळाल्या तुम्हाला नो बॉल किंवा बॅटच्या साह्यानं, तरी देखील त्या महत्वाच्या ठरणार. एक धाव महत्वाची आहे. 5वं षटक सुरू. 39, 4 गडी बाद जनार्दन जायंट्स. ओमकार यांनी चांगली गोलंदाजी केली. काही टप्पे अचूकरित्या हेरले, त्यामध्ये विकेट्स देखील प्राप्त केल्या, परंतु खर्च इथे अतिरिक्त होतोय. बघा फार मोठं आणि लांबलचक षटक होत आहे. 6 चेंडूंचं षटक असतं, परंतु आतापर्यंत 5 चेंडू हाताळण्यासाठी तब्बल 9 चेंडूंचा इथे वापर करण्यात आला. त्यामध्ये अतिरिक्त धावा भरपूर आहेत. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. इथे देखील सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक तिथे अगदी शिरतीचे प्रयत्न करतात. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा वापर. पायाने चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलण्यामध्ये यश. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये इथे वाढ होते आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या होतीये 4 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. 10ची सरासरी आहे. सर आपण प्रोजेक्टेड स्कोरकडे जर पाहिलं तर 66 धावा आणि मगाशी ज्याप्रमाणे आपण चर्चा केली त्यावेळेस आपली चर्चा झाली की 75 धावींपर्यंत हा संघ मजल मारेल, परंतु या विकेट्स ज्या मध्यंतराच्या कालावधीमध्ये गेल्या त्यामुळे काहीसा प्रोजेक्टेड स्कोर कमी होतोय. विकेट गेल्यानंतर स्कोर प्रोजेक्टेड स्कोर काय स्कोरच थांबतो, मागे राहतो आणि ते चित्र तर बघायला मिळेलच. मात्र अजूनही 6 फलंदाज खेळायचे बाकी आहेत, त्यामुळे प्रतिथियस बॅटर्स मैदानामध्ये आहेत. मोठे फटके आले पुढच्या काही षटकांमध्ये तर हाच प्रोजेक्टेड स्कोर पुढे जाईल. प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह आहे. लहानांबरोबर निश्चित ज्येष्ठ, तरुण, प्रौढ सगळेच मॅच बघायला आलेले आहेत. आमच्या भगिनी देखील मॅच बघायला आलेले आहेत. सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो.
तर इथे यस 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 ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, बॅट हातातून निसटलेली आहे, मात्र फलंदाज तिथे बालंबाल बचावलेला आहे. पहिल्यांदा बघू आपण की बॉल कुठे लागलेला आहे, तो बॅटवरती आलाय की पायावरती आदळलाय, पण कदाचित तो लेग स्टंपच्या बाहेर असेल. हा चेंडू ज्या रिप्ले मध्ये यस 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 लेग स्टंप मिस करणारा चेंडू होता आणि त्यामुळे बचावलेला आहे फलंदाज. मात्र चेंडू फलंदाजाला पकडून टाकणारा होता, फलंदाजाला पुरतं बांधून टाकणारा होता. इथे डाव्या यष्टीच्या बाहेर नाहीये, स्पर्श करतोय चेंडू फलंदाजाला आणि चांगला चेंडू ठरेल. 42 धावा, 4 गडी बाद जनार्दन जायंट्स. मयूर पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने 2 विकेट्स या अगोदरच्या षटकामध्ये प्राप्त केल्या होत्या. 9 धावा खर्च करत असताना इथे देखील सुरुवात चांगली करतोय. पुढचा चेंडू इथे देखील काहीशी गती परिवर्तन, फुलर लाईनचा चेंडू हाताळलाय डीप वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. बघा इथे गोलंदाजांनी जो वेग आणि त्या वेगाचा जो वापर इथे केलाय, काहीशे चेंडू हळूवार पद्धतीने हाताळलेत, त्यामुळे मोठा फटका खेळणं काहीसं कष्टाचं काम ठरतंय आणि त्यामुळेच इथे मोठे फटके थांबवले जात आहेत, अशी काहीशी चर्चा जी मैदानामध्ये सुरू आहे. एकदम बरोबर आहे. ते मोठे फटके, जितका वेगात चेंडू टाकला जातो तेवढा लांब फटका मारला जातो. टेनिस क्रिकेटचं तंत्र वेगळं असतं, इथे तुम्हाला जास्तीत जास्त ताकदीचा वापर करावा लागतो, पण ज्यावेळेस तो चेंडू स्लोवर येत असतो, हळुवार पण येत असतो, अशा चेंडूवरती मोठी ताकद टाकणं सुद्धा कठीण असतं, लावणं कठीण असतं आणि तेच बघायला मिळालं या 4ही चेंडूंमध्ये. फक्त 1 धाव आलेली आहे, 1 लेग बाईची धाव आहे, त्यामुळे हे चांगलं षटक ठरतंय मयूरचं. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आणि नियंत्रणबद्ध ही गोलंदाजी आहे. संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती इथे घेऊन आलेत, परंतु इथे मात्र बॉलला दाखवला आसमान, आसमानी टोला, बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय खणखणीत षटकार. फार वेळानंतर 6 धावा आणि षटकार गेल्यानंतर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंदही आपल्याला लक्षात येतोय. खरं तर जिथे धावा मिळत नाही, धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय. म्हणजे प्रचंड तहानलेल्या माणसाला एखाद्या साध्या पाण्याचा ग्लास किती आशादायी असतो, किती आनंददायी असतो, किंवा तो अमृतासारखा असतो, अगदी तसाच हा षटकार होता. धावा रोखल्यानंतर एखादा असा षटकार आला तर बाद वाळवंटामध्ये ओएसिस जे असतं ना, ते आल्हाददायकपणा देतं, आनंद देतं आणि तसंच ओएसिस दाखवलं इथे फलंदाजानं. 49 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक इथे सुरू आहे जनार्दन जायंट्स. हळूहळू जे लक्ष आपण इथे चर्चा करत होतो त्या लक्षाकडे इथे वाटचाल केली जाते. भूषण यांच्या बॅटमधून अप्रतिम असा फटका षटकारासाठी. धावसंख्या 49 4 गड्यांच्या मोबदल्यात. मयूर यांच्या गोलंदाजीवरती इथे प्रहार करण्यामध्ये आतापर्यंत यश मिळत आहे. 49 धावा झाल्यात. हा चेंडू देखील लेगलांचा वापर, इथे बॉटम हँडने चेंडूला दिशा दिली आणि त्यानंतर अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय दन 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 करत चौकार. 4 धावा. निश्चित सुनील गावस्कर सरांना अतिशय आवडणारा हा फटका आहे. एकतर ग्लान्स होता आणि तुम्ही बघाल की क्षेत्ररक्षकाला सीमारेषेपर्यंत पळवत नेले बॉलने. गावस्कर म्हणतात की जो असा फटका मला आवडत नाही की जो क्षेत्ररक्षकांना उभं करून सीमारेषेच्या बाहेर जातो, मला तो फटका आवडतो जो फटका क्षेत्ररक्षकांना पळवत नेतो सीमारेषेपर्यंत. आणि तोच फटका होता. इथे 6 षटकं संपलेली आहेत. 53 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मयूरची 2 षटकांचा कोटा संपलाय, 20 धावा देत. ही गाडी आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीज साठी. ही गाडी दिली जाणार आहे स्पर्धेतल्या सर्वोत्तम खेळाडूसाठी. हे बक्षीस आहे. इलेक्ट्रिक बाईक आणि ही बाईक कोण मिळवणार याविषयी प्रचंड चुरस असेल. आत्ताशी दिवस आजचा पहिला आहे. जसा जसा दिवस पुढे जात जाईल तसं निश्चित प्रकारे या गाडीचा दावेदार मॅग्निस प्लस ही गाडी आहे आणि ती कोण जिंकणार ते अजून गुलदस्त्यात आहे. खरं तर गणपती बाप्पाने तो लिफाफा लॉकरमध्ये बंद करून ठेवला ते नाव लिहून, पण ते नाव शोधायला आपल्याला 6 दिवस मैदानामध्ये खेळ बघावा लागणार आहे. 6 दिवस आणि 24 संघ. या 24 संघांमधील एक तो भाग्यवान खेळाडू आहे ज्याचं नाव गणपती बाप्पाने लिहून ठेवलंय. त्याच्याच भाग्यामध्ये ती गाडी आहे, परंतु तो कोण आहे याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे.
6 षटकांमध्ये आतापर्यंत 53 धावा 8.83च्या सरासरीने इथे या धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रणनीती इथे पुन्हा एकदा आखली जाते. मयूर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगलं षटक हाताळून गेला. शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके खर्च केले. अन्यथा मयूरची गोलंदाजी अगदी अप्रतिम आहे. म्हणजे 10 चेंडूंमध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या, तर 2 चेंडूंमध्ये 10, तर 2 विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्यात. षटक क्रमांक 7 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय सूरज यांना आमंत्रित केलंय. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाची बाउंड्री लाईन स्पर्धेसाठी आपण बनवलेली आहे आणि तीच आपण स्क्रीनवरती बघतोय. स्लोवर वन खूप वेगवान शंतनूची बॅट नव्हती, ती तलवार होती असं वाटलं, पण चेंडू खूप सावकाश आला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. 53 धावा 4 गडी बाद जनार्दन जायंट्स. नक्कीच आपण पाहिलं तर काहीशी गती कमी केली आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ज्यावेळेस स्लॉग ओव्हर ज्यावेळेस सुरू असतात ना त्यावेळेस वेगवान फटके खेळण्यासाठी वेगात बॅट फिरवली जाते आणि त्याचा फायदा गोलंदाजाने घेतलाय. या स्क्वेअर कट चांगला फटका आहे, जमिनीचा समांतर जाईल चेंडू, मात्र डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. धावफलकावरती वाढ होते. 54 धावा 4 गडी बाद 7व्या षटकामध्ये. शंतनू आणि भूषण ही जोडी या ठिकाणी जमते. 6 चेंडूमध्ये 12 धावा भूषणच्या आहेत. 200चा स्ट्राईक रेट आहे. शंतनू थोडासा शांत आहे, मात्र आता त्याला वेगवान खेळावे लागेल कारण आपल्या हातामध्ये आता फक्त 10 चेंडू आहेत इथून पुढे. चांगला फटका, सरळ फटका आहे, वेगवान फटका आहे. डीप लॉंग ऑफच्या हलकासा बाजूनं थ्रू दी लाईन चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळत आहेत 4. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा. असा फटका इथे आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील चेंडूला येऊन दिलं आणि त्यानंतर समोरच्या दिशेने चेंडू चौकारासाठी पुन्हा एकदा काहीस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथे मात्र कुठल्याही प्रकारचं यश संपादन करता आलं नाही. त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव. 58 धावा झाल्यात आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात. 7वं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. यस लॉफ केला चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप आहेत, मात्र सीमारेषेच्या बाहेर इथे प्राप्त होतील 6 धावा. पुणित पालन ग्रुपचा दमदार षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. आणि ही षटकच अशी असतात की या षटकांमध्ये धावा वेगात येतात. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू पलीकडच्या प्लॉट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. अगदी आरामात चेंडूवरती येऊन चेंडू अडवलाय. फेकी देखील काहीशी उशिराने होते, परंतु सिंगल एकच धाव प्राप्त केली जाईल. 7 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतो आणि आता जर विचार केला तर सरासरी इथे 9.29 आहे. करंट रन रेट इथे 9.29 आहे आणि त्याच अनुषंगाने जर बॅटिंग केली तर कमीत कमी 75 धावेंपर्यंत इथे मजल मारू शकतात आणि तोच प्रयत्न इथे बॅटरचा देखील आहे. 7 षटकानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 65 धावा जनार्दन जायंट्स या संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. 30 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये झालेली आहे आणि विशेष म्हणजे 17 चेंडू त्यांनी खेळलेले. 17 चेंडू पर्यंत ते ग्राउंडवरती ठाण मांडून उभे आहेत. मला वाटतं शैलेश सर शेवटच्या षटकामध्ये ते 15 ते 20 धावांकडे बघू शकतात, कारण दोघे सेट आहेत. अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके अगोदर आलेले आहेत. थोडासा कॉन्फिडन्स देखील चांगला आहे दोघांचा, बॉडी लँग्वेज चांगली आहे, तर त्यांनी मोठे फटके ट्राय करायला हवेत. आणि शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये देखील आपण पाहू शकता कशा प्रकारे इथे धावा बनवल्या जातील. भूषण सेट आहे, आता तो सेट ऑन फायर साठी देखील तयार आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये भूषण काय कामगिरी करतायत. पहिल्या चेंडूवरती प्रहार. बॉल इथे मात्र झेल निसटतोय. बघा संधी निर्माण झाली आणि संधी मात्र इथे गमावली. स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. सेट बॅटरला इथे अडकवण्याचं काम गोलंदाजाने केलं, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि चुकीला इथे नसेल माफी. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 65 धावा. 66 धावा. निश्चित एलिव्हेशन जास्त मिळालं चेंडूला. थोडासा स्वीट स्पॉट वरती फटका येण्याची आवश्यकता होती. थोडासा खाली होता आणि त्यामुळेच जास्त हवेत जाताना बघायला मिळाला आणि त्याचा परिणाम मात्र तिथे झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालं.
शंतनूला. तर धावफलकावरती 67 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. भूषण स्ट्राइक एंडवर, लोअर फुल टॉस, फ्लिक केला चेंडू जमिनीच्या समांतर मिड विकेटला. 1 धाव 2 धावा. वेगवान रनिंग आहे दोघांचे, चांगला समन्वय, चांगलं कोऑर्डिनेशन आणि 2 धावांची वाढ होईल. 69 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8वं षटक मैदानामध्ये आपण बघतोय आणि शंतनू बरोबरच भूषणावह कामगिरी करत असताना मोठी पार्टनरशिप दोघांमध्ये. निश्चित पार्टनरशिपची चर्चा करू आपण तर 34 धावांची भागीदारी या दोघांनी उभी केलेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न मात्र लेट झाला. फटका खेळायला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो येतोय, हातातून निसटतोय. स्टम्प्स तर पडतायत, बेल्स पडतायत. खेळाडू कुठे हे बघायचंय. अपील केलं जात नाहीये तिथे. निश्चित भूषण आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे आणि त्यामुळंच 2 धावांची पुन्हा एकदा वाढ. 71 4 गडी बाद जनार्दन जायंट्स. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. 71 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो 75 ते 80 धावेंपर्यंत इथे मजल मारली जाईल आणि भूषणने ती कामगिरी अगदी अप्रतिमरित्या स्वतःच्या खांद्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने पेलली आहे. तिन्ही कॅमेऱ्याच्या अँगलनुसार आपण हे फटके पाहिलेत. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. भूषण यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. फेकी येईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि जी आपण पाहतो ना जी रणनीती आखली जाते की शेवटच्या षटकामध्ये भूषण यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करावा लागतो. अगदी दोन्ही बॅटरकडे जर पाहिलं तर फार दमलेत. जिथे 1 होती तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचमुळे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 73. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत. आमच्या काही महिला भगिनी देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्यात. त्यांचं देखील स्वागत आहे. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता मात्र बॉटम एज वरती चेंडू येतोय. काही धावा तिथे मिळत असताना फलंदाज मात्र बाद होईल. एकच धाव. 1 धाव पूर्ण होणार आहे आणि याचबरोबर 73 वरून पुढे स्कोअर 74 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि अखेर डावाची ही सांगता इथे होणार आहे. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने बसलेले आहेत मला वाटतं कॅमेरामन फोकस करू शकतात तिथे. मोठी भागीदारी दोघांमध्ये राहिली. अक्षरशः धावांसाठी धाव आहे आणि या विकेट्स आपण बघू शकतो. खरं तर मयूरनं 2 फलंदाजांना ओंकारनं 2 फलंदाजांना बाद केलं होतं. आखूड टप्प्याचे चेंडू आणि मयूरने देखील सुरुवातीला 2 मोठे आदरे दिले होते. चांगली गोलंदाजी नंतर चांगली पार्टनरशिप आणि फ्रेंडशिप कप आपण बघतोय. अत्यंत देखणा, अत्यंत सुंदर आणि ही ट्रॉफी जिंकण्यासाठी येणारे 6 दिवस घमासान आपल्याला बघायला मिळणार आहे. रणकंदन बघायला मिळणार आहे. मोठं युद्ध, महायुद्ध इथे छेडलं जाणार आहे आणि तीच ही ट्रॉफी आपल्या स्क्रीनवरती आहे. नक्कीच आपण पाहिलं तर मोठं युद्ध आणि या ट्रॉफीसाठी चाललेली झुंज हायलाइट्स मध्ये देखील आपण पाहू शकता. मोठे मोठे फटके कशा पद्धतीने खेळले गेले. आउट ऑफ द पार्क चेंडू कशा पद्धतीने इथे खेळण्यात आले. बरोबर आपण पाहिलं तर 75 धावींची गरज आहे. 75 धावा विजयासाठी आहेत. 74 धावा झाल्यात. पहिला डाव पहिली इनिंग इथे समाप्त झाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण देखील पाहतोय कशा प्रकारे विकेट्स गमावल्या गेल्या. कशा प्रकारे इथे धावा जेमतेम 74 धावेंपर्यंत इथे जी मजल मारण्यात आली त्यामध्ये सिंहाचा वाटा शुभम यांनी जी बॅटिंग केली अक्षरशः या धावसंख्येतील निम्म्या धावा जवळपास त्यांच्या बॅटमधून आल्या आणि एक धावसंख्येला सन्मानात्मक इथे उभं करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. काहीशी खर्ची गोलंदाजी, काहीसं खर्चिक असं क्षेत्ररक्षण. आपण दोन्ही बाजूने जर विचार केला तर संमिश्र स्वरूपाचा खेळ दोन्ही संघांनी केला आणि त्याचमुळे ही मॅच रंगतदार होईल यामध्ये मात्र तिळमात्र शंका नसेल. आपण चर्चा करत होतो की पहिल्या 4 षटकांमध्ये 25 चेंडूमध्ये 4 फलंदाज गमावले होते पण नंतर शेवटच्या जोडीसाठी चांगली भागीदारी बघायला मिळाली. चेतन 10 धावा, शुभमनं 20 धावा चांगली सुरुवात दिली होती मात्र दोघे लगेच बाद झाले. दिनेश देखील लवकर परतला होता. प्रतीक परतला मात्र भूषण खेळपट्टीवर 15 चेंडूमध्ये 31 धावा काढल्या. शंतनूनं 9 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान देत चांगली साथ दिली आणि त्यामुळेच ही भागीदारी फुलली, भागीदारी बहरली आणि मध्यंतरामध्ये अगदीच उघडं बोडकं झालेलं झाड मात्र ज्यावेळेस 8 षटकं संपली होती त्यावेळेस 74 धावांबरोबरच बहरलेलं होतं, फुललेलं होतं.
तर पवनची गोलंदाजी 12 धावांमध्ये विकेट मिळाली नाही, 2 षटकं चांगली गोलंदाजी राहिली. श्रीने एका षटकामध्ये 12 धावा दिल्या, गडीबाद करण्यात त्याला यश मिळालं नाही. मयूरला मात्र 2 विकेट्स मिळाल्या, ओमकारला 2 विकेट्स मिळाल्या. अगदी एका षटकामध्येच त्यांनी दोन्ही विकेट्स काढलेल्या आहेत. आणि सूरजनं देखील एका षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, तर शुभमनं देखील एका षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. तर एकूण गोलंदाजी संमिश्र राहिली, फारसा महागडा कोणी ठरला नाही. 12 धावा श्री आणि 12 धावांची सरासरी सूरजनं जरी खर्च केलेली असेल तरी देखील ती जास्त महागडी असं म्हणता येणार नाही. मात्र 8 षटकामध्ये 74 धावा मोठा स्कोअर नाहीये. लक्ष्याचा पाठलाग करणं किंवा 74 धावा म्हणजेच अगदी सोपाही स्कोअर नाहीये की तो सहज घराचे 2 जिने चढून जाता येतील. इथे देखील घाम गाळावा लागणार आहे आणि ही टेकडी जरी चढायची असेल तरी दमछाक होणार आहे. आणि म्हणावा तसा कमी स्कोर देखील नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील तितकेच मातब्बर बॅटर आहेत. इथे आपण मॅक्सिमम षटकार पाहतोय की कशा पद्धतीने इथे खेळले गेले, कशा प्रकारे बॅटरच्या बॅटमधून धावा आल्या. आणि पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला आपण लगेचच सुरुवात करतोय. दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं. आघाडीचे दोन्ही बॅटर आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला देखील विनंती आहे की आपण मैदानामध्ये जात असताना एका लाईनीत एका ओळीत मैदानामध्ये जायचंय आणि दोन्ही ऑफिशियल्स पंच मैदानाचा ताबा घेतील. लगेचच क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जनार्दन जायंट्स या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 74 केल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात, तर 75 धावींची गरज इथे आपल्याला या संघाला ज्या पूर्ण करायच्यात. चला जनार्दन जायंट्स टीमला विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आमच्या बरोबर जोडले जात आहेत. पुन्हा एकदा गोपी जाधव सर आपल्या बरोबर जोडले जातील. त्यांचं देखील या समालोचन कक्षामधून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या सर आपलं पुन्हा एकदा स्वागत केलं जात आहे. थँक्यू. धन्यवाद शैलेश निवंगुने सरांना आपण ऐकलं आणि बरोबरच नरेश ढोमे सर होते. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ऑक्सिरीज माणिकचंद ऑक्सिरीज आणि त्याचबरोबर पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा थरार रंगलाय आणि पहिल्या दिवसामधली एक चांगली मॅच इथे रंगली आहे. सध्या कमेंट आपल्या समोर आहे. कमेंट्री खूप छान, खूपच भारी आहे. कमान रमन बाग अनुज टिपरे यांची कमेंट आहे. धन्यवाद अनुज, आपले देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने सध्या मार्गक्रमण करतायत. मैदानात जात असताना एकाच रांगेमध्ये तुम्हाला जायचंय, सरळ रेषेमध्ये, याची दखल घ्या. क्षेत्ररक्षणासाठी जात असताना सरळ ओळीमध्ये जायचंय टीम. या सूचना आपल्याला सकाळ सत्रात देखील दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन आपल्याला काटेकोरपणे करायचंय. सूरज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय, जर्सी नंबर 9. आणि दुसऱ्या बाजूला तेवढी चर्चा रंगली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलचा सामना तिकडे देखील रंगलाय. त्यामुळे तिकडे देखील नजर असेल. 6 धक्के सध्या ऑस्ट्रेलियाला लागलीत, परंतु या सामन्यामध्ये काय घडेल पहा. मायबाप क्रीडा रसिकांची रिॲक्शन, बॅट दाखवली जाते, चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतंय. डगआउट मधलं दृश्य आपल्याला सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे. प्रथम मीडिया अमितजी जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट, क्लॅरिटी विथ क्वालिटी. कमेंट्री बॉक्स मध्ये शैलेश निवंगणे सर आमच्या सोबत जोडले गेलेत. वेलकम सर, आपले देखील स्वागत आहे. 74 ला 5 आहेत आणि आता 75 बनवायचे आहेत. सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. शैलेश तुमचं स्वागत आहे. 75 बनवायचे तर पहिली 2 षटकं पॉवर प्लेची शैलेश भरपूर महत्वाची राहणार आहेत या डावामध्ये.
नाही नक्कीच पहिली पॉवर प्लेची षटका आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील रोखल्या जातील याची देखील चर्चा आपण सातत्याने करणार आहोत. आखडीचे दोन्ही बॅटर सूरज आणि त्याचबरोबर अथर्व ही जोडी मैदानामध्ये आहे तर गोलंदाजी मार्गवरती शुभ काम करण्यासाठी शुभम इथे सज्ज होत आहेत. सूरज पाहायला मिळतोय स्ट्राईक इनला 75चे टार्गेट आहे. शुभम आहे बॉलिंग ट्रॅकवर कमेंट्री बॉक्स एन कडून पहिलं षटक टाकेल. जर्सीवर 18 नंबर आहे. बहुधा विराट कोहलीला भरपूर फॉलो करत असावा पण तेवढंच चांगलं क्रिकेट इथे खेळायचं असेल. 75चं लक्ष आहे. पहिला बॉल ऑल सेट अंपायर सिग्नल लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात कमेंट्री बॉक्स कडून. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न लेंथवर होता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात झाली. शैलेश सर सुरुवात चांगली केली आहे बघा. इथे आपण पाहिलं तर शुभम यांनी अगदी योग्य पद्धतीने चेंडू हाताळला आणि त्यावरती हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सूरज यांचा काहीसा फसतोय. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने चेंडू इथे पडल्यानंतर काहीसा काटा बदलतोय आणि या चेंडूवरती हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव. पहिला चेंडू इथे डॉट बॉलनी सुरुवात झाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल आतमध्ये आला. बॉलर तयार शुभम. यावेळेला देखील तेच होतं. बॅटची कड घेतली आतली कड आहे आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल करेल तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकदा मिळते धावसंख्येचा श्री गणेशा. आणि मगाशी आपण चर्चा केली होती शैलेश सर की पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. तिथे तुम्हाला चांगलं स्टार्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून एक चांगला पाय रचला जाईल. आणि ज्या पद्धतीने आता 2 बॉल आपण पाहिले तिथे संधी शुभम कडून दिली जात नाही. ती संधी निर्माण करावी लागेल कारण संधी पुढच्या दाराने येते आणि मागच्या दाराने निघून जाते. ती संधी निर्माण करायची आहे. नक्कीच आपण पाहिलं तर इथे धावा देखील बनवाव्या लागतील आणि विकेटवरती देखील थांबावं लागेल. धावसंख्या होते ती 1. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल क्रॅकिंग शॉट कोणी हलणार नाहीये. चाबूक शॉट आहे. कव्हर्स मधून बॉल चालले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत चौकार. 4 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता बॅकफुटला जाऊन अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला आणि त्यानंतर चौकाराची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. आपण पाहतोय साईड अँगलने देखील या चेंडूला टिपलं जातं आणि चांगलं कॅमेरा वर्क इथे चौकारा दरम्यान. पुढचा चेंडू मागच्या बॉलवर चौकार होता. यावेळेला स्लॉक केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि आता पंचांचा इशारा येतोय. हा षटकार आहे. पहा हा जल्लोष. 6 धावांची मोहर. षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवा. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता अगदी एक गुडघा टेकवत चेंडूला मात्र दाखवलाय आसमानी टोला. षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये इथे प्रवेश करते. धावसंख्या होते ती 11. म्हणजे सुरुवातीच्या 2 चेंडूवरती संयम आपण पाहिला जो सूरज यांनी केला परंतु अथर्व मॅन इन फॉर्म इथे आक्रमण करतोय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 11. 2 बॉल मध्ये 10 वर घेतोय. 500चा स्ट्राईक रेट आहे. सरळ बॅटने ड्राईव्ह केलंय. फॉलो थ्रू मध्ये अडवलंय. यावेळेला लक्ष चांगलं होतं आणि आता कमबॅक झालंय. पहिला बॉल डॉट बॉल. दुसऱ्या बॉलवर सिंगल होती. त्यानंतर चौकार आणि षटकार आला. परंतु लगेचच 5व्या बॉल मध्ये लाईन मध्ये बदल केला. पुढे टाकला बॉल. तो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल देखील आलाय. शेवटचा बॉल आता महत्वाचा असेल शैलेश सर. नक्कीच आपण पाहिलं तर या चेंडूवरती गोलंदाजाने काहीसं कमबॅक केला आणि बॅटरने देखील सावधरित्याने हा चेंडू ढकलून काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या 11 वरती स्थिरावली आहे. शुभमचा शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा पॉवर प्ले मध्ये. यावेळेला स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला गलीला बॉल जाईल. इथे फिल्डर आहे. क्विक सिंगल घ्यायची होती पण त्यानंतर स्पष्ट नकार. नॉन स्ट्राईक एंड वरून आल्याने आता बरोबरच इथे पहिल्या षटकाचा केस संपेल. 6 चेंडू इथे टाकले गेले. 1 चौकार आणि षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर 1 आले माफ करा आणि बरोबरच 12 धावा धाव फलकावर आहे जिथे धावा बनवायचे आहेत 75. संमिश्र षटक राहिले. सुरुवात थोडीशी शांत होती परंतु त्यानंतर 12 धावा म्हणजे चांगली सुरुवात असं देखील म्हणता येईल शैलेश सर. नक्कीच सुरुवात तर चांगली केली आहे. दोन्ही बॅटर अजूनही आघाडीचे मैदानामध्ये सज्ज आहेत. त्याचबरोबर अथर्वच्या बॅटमधून एक षटकार चौकार देखील आलाय जो मॅन इन फॉर्म आहे. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात आणि सूरज इथे आपण पाहिलं तर चांगली साथ देखील देतो. म्हणजे आघाडीच्या दोन्ही बॅटरचं जे तंत्र आपण पाहिलंय एका बाजूने आक्रमण करायचं तर दुसऱ्या बाजूने संयमाने खेळायचं. एकाने मोठे फटके खेळले तर दुसऱ्याने चांगली साथ देत असताना सिंगल डबल कडे देखील लक्ष द्यायचं आहे आणि याच तंत्रानुसार पहिल्या षटकामध्ये 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक शुभम यांनी हाताळलं. 12 धावा खर्च केल्यात. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती येत आहेत भूषण.
अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. एकेरी दुहेरी धावा देखील घ्याव्या लागतील. 12 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. आता भूषण आलेत. अथर्व खेळतोय 4 बॉलमध्ये 11 वर. सूरज खेळतोय 2 बॉलमध्ये 1 वर. 75 धावांचं लक्ष्य आहे. चौथ्या पर्वाचा 16 आपण अनुभवतोय. फ्रेंडशिप कप भारतातील पहिली स्पर्धा आहे. भूषण कमेंट्री बॉक्स कडूनच दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 6 बॉलमध्ये 12ची पार्टनरशिप. पहिला बॉल स्ट्राईक एंडला अथर्व. लेग स्टंपवरचा बॉल उडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. चौका. आला मौका मारा चौका विचार अथर्व यांची रणनीती आहे बघा. गोलंदाजाला इथे सेट होऊ दिलं जात नाही. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर ऑन साइडला लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकलेला चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावसंख्येत वाढ. धावसंख्या आतापर्यंत गोळा 16. थोडीशी जागा मिळाली. पुन्हा रूम दिलाय. यावेळेला हवेत खेळलाय. अजून एक वेळेला धमाका. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पोहोचलाय. मॅसिव्ह हिट षटकार. आणि बहुधा अथर्वला आता चौकार आणि षटकारांची भाषा बोलायची आहे असं पाहिलं मिळते शैली सर. नक्कीच आपण पाहू शकता अथर्व यांच्या बॅट मधून चौकार षटकारांची भाषा बोलली जाते. आणि अथर्व यांनी ठरवलंय खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. मारील तर चौकार नाहीतर षटकार. सिंगल डबल मध्ये इथे अजूनही विश्वास नाहीये. मग पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशाच पद्धतीची तुम्हाला बॅटिंग करायची असे आणि अथर्व याने ते हेरलाय की आखूड टप्प्याची चेंडू मिळत आहेत. सोपे चेंडू टोलवायला मिळत आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा अथर्व याने घेतलाय. चौकारापाठोपाठ ठोकलेला षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 22. 1.2 म्हणजे 8 चेंडूंमध्ये आतापर्यंत 22 धावा झाल्यात. 75 धावेंचा वेगवान पाठलाग इथे सुरू आहे. सुरुवात चांगली आहे. 22 विकेटचं सिक्रेट डब्ल्यू शोधायचं आहे आणि आता भूषण त्याच प्रयत्नामध्ये असेल. तो कमबॅक करेल का हा प्रश्न अनुत्तरित आहे. पुन्हा लेग स्टंपवरचा बॉल यावेळेला देखील स्वीप केला. एक पाऊल थोडंसं पुढे टाकलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल. 1 धाव मिळते. मागच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले परंतु त्यानंतर सिंगल घेतले. स्ट्राईक रोटेट केले आणि हे देखील गरजेचं आहे. सिंगलच्या बरोबरच धावा झालेल्या आहेत. आता 23. 1.3 षटकांचा खेळ संपलाय आणि करंट रन रेटवर जर शैलेश सर आपण नजर टाकली तर जवळपास 16च्या सरासरीने धाव फुलक पुढे चाललाय. भूषण तयार. ओटी विकेटने पुन्हा एकदा या षटकातला हा पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला सूरज. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल टॅप केलाय कव्हर मध्ये. शॉर्ट कव्हर 38 सर्कल मध्ये आहे. सिंगल घेतली जाते. ही रणनीती देखील चांगली आहे. एकेरी देखील आल्यात. एक धाव देखील महत्वाची आहे. बघा ज्यावेळेस तुम्हाला धावेंचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला सिंगल डबल धावा घेणं देखील गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करता येत नाही आणि त्याचाच परिणाम इथे एकेरी दुहेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ देखील होते. धावसंख्या 24. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. भूषणने 4 बॉलमध्ये 12 खर्च केल्यात. पुन्हा हलक्या हाताने बॉलला प्लेस केलं. एक्स्ट्रा कव्हर आहे 38 वर्तुळामध्ये. क्विक सिंगल इथे पूर्ण केले. दिवसा डबड्या धावेची चोरी केली असं म्हणायला हरकत नाही. सिंगलने धावफलक पुढे चाललाय. टीमची धावसंख्या आहे 25 विकेट. तुम्ही धमाल चित्रपट पाहिला असेल ज्यामध्ये 2.5 तास लागले होते डब्ल्यू शोधायला आणि इथे या मॅच मध्ये डब्ल्यू म्हणजे विकेट शोधण्यासाठी आता किती वेळ लागेल हे देखील पाहण्याजोगे असेल. कारण दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल पॉवर प्लेचा जिथे धावा आहेत आतापर्यंत 25. भूषण शेवटच्या बॉलसाठी तयार झालाय. समोर आहे स्ट्राईक एंडला सूरज. ओरदी विकेटने या षटकातला पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न नजर नव्हती. लवकर कमिट झालीत. बॉल जाईल शॉर्ट लेग मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक दाखल झाला. दुसरा क्षेत्ररक्षक बॉलला उचले तो पण एकेरी पूर्ण केली आणि बरोबरच 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा आहे धाव फलकावर. गडी कमावलेला नाही आणि सध्या स्क्रीनवर पहा हे पुण्यनगरीचं दर्शन पर्वती टेकडी पाहायला मिळते आणि त्याबरोबरच पुण्याचा संपूर्ण परिसर इथे ड्रोनच्या माध्यमातून दाखवला जातोय. फ्रेंडशिप कप मध्ये हे दृश्य तुम्हाला नेहमीच पाहायला मिळणार आहे 4थ्या पर्वामध्ये आणि इथून पुण्यनगरीचं हे विहंगम दृश्य टिपलेलं आहे आमच्या प्रथम मीडिया यांच्या कॅमेरामनने. अप्रतिम कॅमेरा बघ पाहायला मिळते. 2 संपलेले आहेत. 26 झाल्यात. विकेट गमावलेली नाहीये. अप्रतिम अशी गोलंदाजी आणि त्याचबरोबर अप्रतिम अशी फटकेबाजी देखील. काय दृश्य इथे टिपलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन ड्रोनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही पर्वती टेकडी त्यावरील मंदिर आजूबाजूचा परिसर वाढलेली वस्ती वाढलेल्या इमारती या सर्व आपल्याला या मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळाल्या. 2 षटकांमध्ये मॅचकडे आपण लगेचच वळतोय.
12 चेंडूंचा जर मागचा विचार केला तर काही सिंगल डबल्स काही निर्धाव चेंडू तर चौकार षटकार म्हणजे आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार या 26 धावांमध्ये खर्च झालेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती इथे प्रतीक येत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती इथे सिंगल प्राप्त केली जाते. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. प्रतीक आलाय बॉलिंग ट्रॅकवर 2 नंतर 26 होत्या. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल ज्यावर हलक्या हाताने एकेरी धाव घेतली आणि पुन्हा हे दृश्य इथे दाखवले जात आहे. ऑन साइडला पुन्हा उडवले बॉल. चांगले टायमिंग प्रॉपर. बॉल करते हवाई सफर. मॅसिव्ह हिट 6. आला मौका मारा चौका विचार पक्का अथर्व यांच्या कौतुक करावं लागेल. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील ऑन साइडला अगदी हवाई हल्ला केला आणि त्यानंतर चेंडूला देखील इथे डिपॉझिट केलं जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेंसाठी. आणि अथर्व नाम ही काफी आहे. काय बॅटिंग करतोय. अफलातून अविश्वसनीय फटकेबाजी. जेवढा चेहऱ्यावरती शांत आहे ना तेवढाच इथे बॅटिंग वरती विस्फोटक आहे. आक्रमक आहे. चेहरा वेगळा सांगतोय कर्तृत्व वेगळं आहे. 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 33. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल स्क्वेअर कट केलाय. पॉइंटला जाईल बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक चांगला दमदार फटका. रन मिळतील 4. स्क्वेअर कट होता देखना फटका. कॉपी बुक स्टाईलने खेळलाय. अजून एक चौकार वसूल केलाय. अथर्वच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतोय. चांगला स्क्वेअर कट. चांगला फटका इथे सजवला जातोय. षटकारा पाठोपाठ चौकार. मागच्या काही षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर चौकारा पाठोपाठ षटकार षटकारा पाठोपाठ चौकारच येतात. त्यानंतर सिंगल. बघूया आता या चेंडूवरती इथे देखील हा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलाय. अथर्व यांची हीच बॅटिंग आपण 3 षटकांमध्ये पाहिली आहे. एक चौकार त्यानंतर षटकार. षटकार त्यानंतर चौकार. परंतु तिसऱ्या चेंडूवरती खेळत असताना सिंगल घेत आहेत. ही रणनीती आहे आणि हा रिदम आहे. त्या रिदम नुसार जे बॅटिंग केली जाते धावसंख्या होते ती 38. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. फुलेलिनचा बॉल होता. लॅप शॉट खेळायचा होता पण तो पॅडला बॉल लागलाय आणि बरोबरच आता शेवटच्या बॉलवर देखील काय घडणार याची उत्सुकता असेल. हा 5वा बॉल आहे. या बॉलवर एकेरी धाव मिळते. धाव फलक पुढे जाईल. 75 धावांचं लक्ष्य. 39 धावा झालेल्या आहेत. विकेट अद्याप आलेली नाहीये. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि यावेळेला लो फुल टॉस बॉल. बॅटचा फेस सरळ होता. तिथून बॅटला बॉल ब्रेस झालाय. बॉल साइड लॉंग ऑन मध्ये रन मिळते. 1 सिंगलने ओव्हरची होईल समाप्ती. 3 नंतर 39. बिनबाद 39. चांगली सुरुवात. निम्म्या धावा जवळपास या 3 षटकामध्येच पूर्ण केल्या जात आहेत. 40 धावांमधल्या अथर्व यांच्या बॅटमधून 35 धावा आल्यात. 18 चेंडूंमधले 12 चेंडू अथर्व खेळला आणि त्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावा. त्यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. काय बॅटिंग केली अथर्वने. इथे आपण पाहतोय 3 षटकांनंतर 40 धावा झाल्यात. ड्रोनच्या माध्यमातून अगदी मैदानामध्ये देखील प्रत्येक खेळाडूला टिपलं जात आहे. सर्व अँगल्सने आपण खेळाडूंना टिपलेलं पाहतोय. षटकाची सुरुवात होते. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. लॉंग लेगलाच हा बॉल देखील पाठवायचा होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधून बॉल गेलाय आणि ते चौकाराची नोंद होईल. चौकाराची मोहर लागली आहे. आणखी एक दमदार चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. आदित्यचा हा बॉल भरपूर आखूड टप्प्याचा वेळ घेतला. जागा बनवली आणि त्या बॉलला बॉलची जागा दाखवली आहे असंच म्हणावं लागेल. हा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. गोलंदाजांवर थोडासा दबाव आहे. विकेट आलेली नाही आणि त्याचा स्पष्ट दबाव सध्या पाहायला मिळतोय. चेक केला जातोय. चौकार की षटकार माफ करा अजूनही निर्णय आलेला नाहीये. फटका मात्र चांगला होता. टायमिंग जुळवलं. लॉंग लेग आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं मधलं जे क्षेत्र आहे तिथून हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जरूर गेलाय पण तो अद्याप निर्णय आलेला नाहीये. तिसरे पंच इन ऍक्शन आहेत. इथे 4 मिळाल्या किंवा 6 मिळाल्या धावा मात्र मिळणार हे नक्की आहे. ऋषिलेश काय वाटते ह्या बॉलवर किती धावा मिळतील. नक्कीच ज्या पद्धतीने या चेंडूवरती प्रहार करण्यात आला जी ताकद जो चेंडूला फोर्स करण्यामध्ये सूरज यांनी यश मिळवलं त्या दरम्यान इथे नक्कीच चौकार कळवला जातोय. 4 धावेनेच धावसंख्येमध्ये वाढ असेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा क्षेत्र तेच दिशा तीच आणि रिझल्ट देखील सेम.
बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय सूरजच्या बॅट मधून. चौकार चौकार चौकार. 4 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. फटक्याची झेरॉक्स कॉपी काढावा तसाच हा फटका होता. आउटसाइड ऑफ स्टंप थोडेसे बाहेर गेले. जागा बनवली आणि त्यानंतर चौकार इथे वसूल केलाय. समर्थ चॅलेंजर्स आपल्याला विनंती आहे आपल्या टीमच्या व्हेरिफिकेशन साठी आपण इथे दाखल आणि बरोबरच श्री साई पॉवर हिटर्स साई मित्र मंडळ आपल्या टीमचं देखील व्हेरिएशन होईल त्यासाठी आपल्याला इथे यायचंय. धावसंख्येकडे जर आपण लक्ष दिलं तर 49 धावा आतापर्यंत झाल्या. चौथं षटक सुरू आहे. 75 धावेंचा इथे पाठलाग आहे. अजूनही विजयासाठी 26 धावेंची गरज आहे. परंतु अथर्व वन साइड हिरो प्रमाणे इथे बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू आदित्यांचा अथर्वसाठी. हा चेंडू देखील शॉर्ट आर्म पुल इथे होईल. सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल पॉवरफुल षटकार. 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. बरोबरच अर्ध्या षटकाला गवस निघाली. पहा बॉल हवाई सफर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. क्लास दाखवलाय अथर्वने. चांगला पुलचा पॉवरफुल वरती आलेला बॉल पुल केला आणि बॉलला गोल केलाय. बरोबरच अर्धशतक देखील ठोकलं या खेळाडूने. सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. माफ करा 56 धावा झाल्या. स्कोर कार्डवर तो पोहोचला आता 42 वर. 75 धावा बनवायच्यात या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 2 चौकार आणि 1 षटकार या षटकामध्ये आतापर्यंत वसूल केला गेलाय. आदित्य देखील महागडा ठरतोय. सातत्याने आखूड टप्प्याची गोलंदाजी त्याने केली आहे आणि ज्यावेळेला आखूड टप्प्याची गोलंदाजी तुम्ही करता फलंदाजांसाठी मेजवानीचं प्रारूप होतं. आणि आता अजून एक मोठा फटका इथे येईल का. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला अथर्व 42 वर खेळतोय. हलक्यात आणि बॉलला प्लेस केलाय. मिडॉन मध्ये जाईल बॉल. सुद्धा गोलंदाज बॉलच्या मागे धावते. बॉल त्यांनी थांबवलाय. थ्रो केला तो पण ते एकदा मिळते. बरोबरच ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 75चा पाठलाग करत असताना 57 धावा बनवल्या आहेत. बिनबाद 57. बघा बरोबर ज्या धावा बनवल्या 24 चेंडूंमध्ये 57 धावा. बरोबर त्याच्या उलट्या धावा बनवायच्या 75 धावेंचा पाठलाग आहे. 7वरती 5 75 आणि बनवल्यात 5वरती 7 57. 24 चेंडूमध्ये 57 धावा. अजूनही उरलेले 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 धावेंची अजूनही गरज आहे. अथर्व यांच्या बॅटिंगचे खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. या 57 धावांमधल्या अथर्व यांच्या बॅटमधून 43 धावा आल्यात. वन साइड हिरो आहे आणि काय बॅटिंग त्याने केली आहे. चौकार षटकार सिंगल डबल प्रत्येक चेंडूवरती इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि तीच काहीशी चर्चा इथे सूरज आणि अथर्व यांची देखील सुरू आहे. पाण्याबरोबर काहीसा मॅसेज देखील मैदानामध्ये जातोय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना तर इथे क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील काहीशी रणनीती आखतीये की पॉवर प्ले मध्ये धावा खर्च झाल्या. त्यानंतरच्या आलेल्या 2 षटकांमध्ये धावा खर्च झाल्यात. परंतु आता इथून पुढचा प्रवास म्हणजे 24 चेंडूंमध्ये 18 धावा देखील इथे डिपेंड करायच्या आहेत. सध्या स्क्रीनवर पहिल्या दुसऱ्या डावातले मॅक्झिमम चौकार आणि षटकार दाखवले जात आहेत. अथर्वने प्रामुख्याने चौफेर फटकेबाजी केली. डाऊन दी ग्राउंड तो चांगला खेळा. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुलचे पॉवरफुल फटके पाहायला मिळाले. चांगले कट स्क्वेअर कट एक देखना स्क्वेअर लेग त्याच्या स्क्वेअर कट त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि बरोबरच 15 बॉलमध्ये 43 धावांची आतापर्यंतची त्याची खेळी उपयुक्त राहिली. 57ला विकेट नाही आहे. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 24 आणि या 24 बॉलमध्ये 18 बनवायचे. सामना शैलेश तर अजूनही संपलेला नाहीये. इथून सर्वोत्तम जो खेळेल तो मात्र या सामन्यामध्ये बाजी मारेल. नक्कीच आपण पाहिलं तर अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही कमबॅक होऊ शकतं. अजूनही मॅच रंगू शकते. परंतु दोन्ही बॅटर सेट आहे आणि प्रामुख्याने अथर्वाचा जर विचार केला तर एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय. मी मगाशी सांगितलं की चेहऱ्यावरती तो शांत दिसतोय परंतु शांत राहिला तो काही संत नाही आणि त्याची फटकेबाजी इथे मात्र विस्फोटक आहे. शेवटची 24 मध्ये 18 धावींची अजूनही गरज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शुभम इथे आमंत्रित केले जात आहेत. इथून सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर असेल तो म्हणजे विकेट आणि ती विकेट एखादी विकेट येऊन चालणार नाहीये. फुलांचा गुच्छा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील आणि त्यानंतर डॉट बॉल भरपूर महत्वाचे असतील. ओव्हर नंबर 5 साठी शुभम आलाय. मागच्या षटकामध्ये ज्याने 12 धावा खर्च केल्या होत्या. फार एंड कडून पहिलाच बॉल फुल लेनचा सरळ बॅटने ड्राईव्ह करायचा होता. फॉलोथ्रू मध्ये बॉल पायाने थांबवलाय परंतु इथे एकदम मात्र निश्चितच मिळणार आहे.
आणि बरोबरने एकेरी धावेने धावफलक देखील पुढे सलग धावा झालेल्या आहेत 58 फॉर नन. एकही विकेट मिळालेली नाहीये. विकेटचं सिक्रेट अद्याप उलगडलेलं नाहीये. विकेट घ्यावीच लागणार आहे. नक्कीच प्रयत्न तर तिथे जोरदार आहे, परंतु दोन्ही बॅटर आता सेट झालेत. आता हा टेनिक्स कंपनीचा चेंडू फुटबॉल इतका दिसत असेल. पुढचा चेंडू शुभम यांचा. हा देखील उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. काहीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू सरळ आपण पाहिलं तर अगदी गुलीगत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव पद्धतीने विसावला जातोय. 58 धावा आहेत. अथर्वने आज झापूक बॅटिंग केली असं म्हणायला हरकत नाहीये. 16 बॉल मध्ये 44 वर घेतोय. 75चं लक्ष असताना एक हाती किल्ला त्यांनी लढवलाय. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला की वन साइड हिरो, अगदी तशीच बॅटिंग आज त्याने केली. शुभम तयार. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला बॅटची कड घेतली होती. यष्टीरक्षकाच्या हाताला फुंकर मारली बॉलने आणि आता बॉल हातातून निसटलाय. बहुधा इथे थोडीशी नजर बॉलवरची काढून घेतली. आत्मविश्वास उंचावला होता आणि इथे जीवनदान देखील मिळेल आता सूरजला. तो किती 11 बॉल मध्ये 13 वर. ऍक्शन रिप्ले पाहूया. लेंथ बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, ग्लोला बॉल लागला, तिथून हातातून निसटलाय आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजाने नाराजी देखील शैलेश सर व्यक्त केली. इथे देखील काहीसा चुकीचा चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने इथे झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हातातून निसटतो आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या लगत. चौकार आहे 4 धावेंसाठी. पंच तिथे कळवतायत 4 धावेंचा सिग्नल इथे आपल्यापर्यंत पोहोचवतायत. 4 धावेने सूरज यांच्या खात्यामध्ये वाढ होते, तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ. धावसंख्या होते ती 62 धावा विदाउट लॉस. प्रयत्न इथे चांगला केला, यश आलेलं नाहीये. बॉल हातातून निसटला, पण तो आता बॉल निसटलाय. इथून तुमच्या हातातून मॅच देखील निसटू शकते. 75 धावा तुम्हाला बनवायच्यात. धावा झालेल्या आहेत 62. अजून 13 धावा बनवायच्यात या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. शुभम वरती विकेटने आलाय. पंच केलाय. बॉल कव्हर्स मध्ये, गॅप मधून बॉल जाईल. डीपला फिल्डर आहे. रन मिल 1. शुभमच्या या चेंडूवर सिंगल मिळते. सिंगलने धावा झालेल्या आहेत 63. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर इथून धावा बनवायचे असतील. 12 धावांची गरज आहे आणि चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील तब्बल 19 चेंडू आणि 12 धावा. अखिल मंडई मंडळ म्हणजेच मंडई मास्टर्स या संघाने बऱ्यापैकी सामन्यावरती पकड निर्माण केली आहे आणि विजयाच्या दिशेने इथे घोडदौड सुरू आहे. पुढचा चेंडू. इथे देखील हलवार पद्धतीने चेंडू टाकून दिलाय. अगदी हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय आणि दुहेरीचा प्रयत्न, त्यामध्ये देखील यश मिळत आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 65. अजूनही विजयासाठी 10 धावेंची गरज आहे आणि अथर्व जर आपण पाहिलं तर 17 चेंडूंमध्ये 46 धावेंवरती आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर मंडई मास्टर्स या संघाची धावसंख्या विदाउट लॉस 65 धावा इथे आतापर्यंत पूर्ण आहेत. त्यामध्ये अथर्व यांच्या बॅटमधून 17 चेंडूंमध्ये 46. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता. कव्हर्स मध्ये खेळलाय. स्वीपर कव्हरला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्यानंतर पाहिलं तर या 17 बॉल मध्ये 46 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. ओव्हर संपली आहे. त्यानंतरचा जल्लोष पाहायला मिळतोय. डगआउट मध्ये जागा बनवली, तिथून चांगली फटके चौफेर खेळला आज अथर्व घाटगे. 17 बॉल मध्ये 46, 4 6 आणि 3 चौकार अशी फटकेबाजी करत असताना चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन गेलाय. पण इथून देखील विकेट आणि डॉट बॉल शैलीसर टाकले गेले तर कमबॅक होऊ शकेल आणि एखाद दुसरी विकेट आली तर तो थोडासा दबाव पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या टीमवर ते दडपण टाकण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा असणार आहे. साई पॉवर हिटर्स अँड समर्थ युवा पथक आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर होणारा सामना साई पॉवर हिटर्स समर्थ युवा पथक. हा चेंडू देखील कलात्मक फटका, अगदी दिशा दिली आणि त्यानंतर मात्र चेंडूची दशा आणि धावसंख्येची दशा बिघडवली जाते. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. इथे अगोदरच्या काही षटकारांनी चौकारांचा आपण विचार केला तर तिथे ताकदीचा वापर सूरज यांनी केला, परंतु इथे नजाकत आहे. दिशा दिली आणि त्यानंतर धावसंख्येची दशा इथे बिघडली जाते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या उलट सुलट 69, 69 धावा. 69 बनले आहेत. 75 बनवायचे आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. दिशा दिली होती. टेक्निकचा वापर केला. यावेळेला बॉल पुढे होता. हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय आणि बॉलला दिशा दिली. पॉइंट मध्ये तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल मिळते आणि आता धावा झालेल्या आहेत 70 धावा. जिंकण्यासाठी फक्त 5 धावा बनवायचे आहेत. विजयाच्या दिशेने आगेकूच केली. इथून औपचारिकता पूर्ण होईल. विजयाच्या उंबरठ्याने पण विकेट आलेली नाहीये.
आणि इथे नो लॉसचा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल, कारण त्याचा इफेक्ट गुणतालिकेवर शैलेश सर होऊ शकेल. नक्कीच लीग फॉर्मॅट आहे आणि त्यासाठी तुम्हाला धावगती रणनीती ह्या आखाव्याच लागतात. तुमची रणनीती आणि त्याचबरोबर तुमची धावगती कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने तुम्ही खेळलाय या सर्व गोष्टींचा विचार तुम्हाला पुढे कामी येणार आहे. पुढचा चेंडू निलेश यांचा. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु डावे इष्टीच्या वरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू असेल निर्धाव. धावसंख्या 71. 5.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, तर अजूनही 14 चेंडू शिल्लक आणि 4 धावींची गरज. 4 धावा आता बनवायचे. विजयी चौकार इथे मारला जाईल का सूरज कडून? आणि दुसऱ्या बाजूला अथर्व 47 वर आहे, त्याला अर्धषटकासाठी 3 धावा हव्यात. या बीला स्वीप करायचा होता. बॉल जाईल लॉंग स्टॉप रिजनला, फिल्डर आहे. रन मिळेल 1. आता संधी दिली आहे. खरं तर सूरजने जोखीम घेतलेली नाहीये, कारण अथर्व अर्धशतकाच्या दिशेने चाललाय, उंबरट्यावर आहे आणि त्याला स्ट्राईक एंडला येत असताना संधी मिळावी यासाठी कदाचित ही एक धाव घेतलेली असावी. नक्कीच आपला जो संघ सहकारी आहे 50 धावेंच्या उंबरठ्यावरती जिंकण्यासाठी 3 आणि अर्धशतकासाठी देखील 3 धावा आहेत. पाहूया या चेंडूवरती अर्धशतक पूर्ण केलं जाईल का. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. सिंगल प्राप्त केली जाते आणि दोन्ही बॅटरने मला वाटतं ठरवलं शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच घेऊन जायची आहे, परंतु जेवढ्या लवकर तुम्ही हा विजय संपादन कराल तेवढा तुमचा जो रन रेट आहे तो रन रेट इथे वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. परंतु तो विचार न करता इथे नाबाद हा विजय प्राप्त करायचा आहे आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय या धावसंख्येला चेस करण्यामध्ये आगेकूच केली जाते. 73 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू आणि 2 धावींची गरज. तर शेवटचं पाऊल टाकायचंय फक्त या विजयाच्या दिशेने. 1 पाऊल मागे आहेत अखिल मंडळ हा संघ विजयाच्या दिशेने विजयाच्या उंबरट्यावर पोहोचलाय. 75 धावांचं लक्ष होतं, तिथे चांगला खेळ अथर्व. 19 बॉलमध्ये 48 त्यांनी काढल्या. दुसऱ्या बाजूला सूरजने चांगली साथ दिली. 17 बॉलमध्ये 23 आणि तर विजयी पाऊल टाकायचे. 2 धावा इथे देखील गरजेच्या आहेत आणि बरोबर अर्धशतक देखील बनवायला 2च धावांची गरज आहे. अर्धशतक पूर्ण केलं जाईल का? शंतनू आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू अथर्वसाठी. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर लेगला ढकललाय. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बरोबरच 20 बॉलमध्ये अथर्वने अर्धशतक पूर्ण केलंय. सामना देखील संपलाय. विजय संपादन केलाय तब्बल 10 गड्यांनी. अखिल मंडळ सामना इथे 10 विकेटने जिंकत असताना जनार्दन जायंट्स या संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय. मंडई मास्टर्स खूप चांगला विजय संपादन केला आणि आता या मॅचचा सुपर हिरो आपल्या समोर लगेचच असेल, पण तो दुसऱ्या डावाचा लेखाजोखा देखील आपल्या समोर इथे मांडला जाईल. सामना संपल्यानंतर तुम्हाला हस्तांदोलन करूनच बाहेर यायचंय, हे देखील लक्षात घ्या. जनार्दन जायंट्स 75 धावसंख्येचा आव्हान मंडई मास्टर्स समोर ठेवलं होतं आणि मंडई मास्टर्स विन झालेली आहे. अखिल मंडई मंडळ केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. विजेत्या संघाचे अभिनंदन. आणि यानंतर होणारा सामना साई पॉवर हिटर्स विरुद्ध समर्थ युवा पथक. आमची थोर परंपरा भक्तीमध्ये आमच्या शक्ती, आपल्या पुण्यनगरीची आता गणपती बाप्पा. आपण सारे मित्र जीवाचे, आपण सारे मित्र जीवाचे मिळून गाऊ मैत्री गीत. धावा मैदान गाजवू असो हारवा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत राहता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत राहता आपण सारे खेळूया. पुण्यनगरीची पुनीत माती राही दिशातून याची ख्याती. मनात भरुनी प्रचंड भक्ती जमलो आम्ही सर्व सांगाती. गणेश
आमुचे आराध्य दैवत देई आम्हा प्रचंड ऊर्जा मैदानावर क्रिकेट रूपी मांडू आम्ही त्याची पूजा आपण सारे मित्र जीवाचे साई पॉवर हिटर्स श्रीधरजी मोहोळ समर्थ युवा पथक संघनायक कृपया नाणेफेक करण्याकरता आपण मैदानात यायचं आहे नाणेफेक करण्याकरता मैदानात या श्रीधरजी मोहोळ या समर्थ युवा पथक